मंत्री आमदार खासदारांच्या नातेवाईकांना पालिका निवडणुकीत उमेदवारी नाही, भाजपचा मोठा निर्णय. निर्णयानंतर कृष्णराज महाडिक, अजिंक्य फरांदे आणि रश्मी बेंडाळे हिरे यांची निवडणुकीतून माघार. पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणुका लढणार. रोहित पवारांची घोषणा. पवार एकत्र आले त्यापेक्षा कार्यकर्ते एकत्र आले असं म्हणा, रोहित पवारांची प्रतिक्रिया. पुण्यात भाजप शिवसेना युतीची शक्यता मावळली. एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव. भाजपकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे शिवसेना नाराज. पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी. सचिन अहिर, सतेज पाटलांकडून आघाडीची घोषणा, तर दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर निशाणा. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. तिकीट वाटपाच्या घोळामुळे शहराध्यक्ष राखी जाधवांचा भाजपमध्ये प्रवेश. वॉर्ड क्रमांक 131 मधून उमेदवारी जाहीर, तर राखी जाधवांच्या प्रवेशावर प्रकाश मेहतांची उघड नाराजी. मुंबईतील जागा वाटपासंदर्भात महायुतीत घोळ कायम. 20 जागांवर घोडं अडल्यानं भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची शिंदे फडणवीसांसोबत चर्चा. नाशिक महापालिकेसाठी महायुतीचं ठरलं. भाजपचा स्वबळाचा नारा, तर शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा युतीत लढण्याचा निर्णय. अरवली पर्वतरांगांबाबत सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती. 21 जानेवारीपर्यंत खोदकामाला स्थगिती. केंद्रासह संबंधित राज्यांना नोटीस. बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप आमदार कुलदीप सेंगरला सुप्रीम कोर्टाचा झटका. हायकोर्टानं दिलेल्या जामिनाला स्थगिती. जामीन मिळाल्यानं देशभर व्यक्त होत होता संताप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.